सर्वांना हाय, हॅलो, नमस्कार. मी गेली होती आज बीडच्या बाजारात, पण ते कशासाठी तुम्हाला नक्कीच सांगते. आम्ही गेलो होतो माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे ती बीडमध्येच राहते. मग आम्ही तिच्या घरी गेलो. मग आई आल्यावर तिचं लहान बाळ असल्यामुळे ती मस्त रिलॅक्स झाली आणि आई काम करून घेत होती. त्यानंतर बहिणीची मुलगी जरा आजारी होती, तिला खोकला येत होता सारखा. त्यामुळे मग मी, माझी बहीण, आम्ही दोघी जणी मिळून तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो होतो. जवळच होतं हॉस्पिटल, तर मग आम्ही दोघीच गेलो. पण हे आजारी माणूस हे असं इकडे फिरत होते, पण आम्ही दोघी जणी वेटिंगसाठी थांबलो होतो आणि ती फिरतच राहिली होती. त्यानंतर लगेचच आम्ही गेलो फार्मसीमध्ये आणि तिकडनं घेतले तिची औषधं आणि घरी गेले. मी करत होते भाकरी. मग लहान मुलं आपल्याला कॉपी करतात तसं तिला पण मला कॉपी करायचं होतं. ती म्हणली तू ताटात करते, मी करते फरशीवर, आणि घेतली तिने थापायला भाकरी. मग त्यानंतर आम्ही गेलो होतो बाजारात आसराच्या सवासणी असल्यामुळे, आसरा म्हणजे माऊला, मग ते सगळं साहित्य घेतलं आणि आईला टिकली घ्यायची होती म्हणून मग तिकडे समोरच एक दुकान होतं, तिकडे गेलो आणि आम्ही घेतल्या टिकल्या. तोपर्यंत सर्विलाचा खाली बसलेला होता आणि मग आमचा बाजार झाल्यानंतर आम्ही लगेचच गेलो ऊसाचा रस प्यायला. तुम्ही बघू शकता, मस्त ऊसाचा रस वगैरे पिला आणि मग गेलो घरी. थकलो होतो आम्ही. मग गावाला गेलो, माझ्या चुलतीच्या गावाला सगळेच जणच गेलो. मग तिकडे गेल्यावर दीदीनी मस्तपैकी भाकरी केल्या चुलीवरच्या, एकदम भारी लागतात चुलीवरच्या भाकरी, वेगळीच चव असते एकदम. मम्मी चहा पित होते, चुलतीने चहा करून आणला होता सगळ्यांनाही. माझी चुलती आहे आणि हे माझे काका बसले होते. सर्विल पण चहा, गावाला गेलो की त्याने पण चहावर ताव मारला आणि मग आम्ही बेसन भाकरी खाल्ली आणि झोपलो. बाय बाय.